प्रेक्षकांनो नमस्कार. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपल्या सोबत आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे कार्यकुशल खासदार शिवाजीराव आढळराव दादा. ह्या मतदारसंघामध्ये सलग दादांनी 3 वेळा खासदारकी भूषवलेली आहे. कदाचित जनतेच्या जोरावर चौथ्यांदाही ते खासदार होऊ शकतात. अशोकराव मोहोळ असतील, विलास लांडे असतील, त्याचबरोबर देवदत्त निकम असतील, ह्या सगळ्या मंडळींना त्यांनी चितपट केलेलं आहे. 2019ची निवडणूक पुढ्यात आहे. रणसंग्राम जोरात सुरू होणार आहे. दादांची भूमिका कशा प्रकारे ह्या मतदारसंघात सुरू आहे. गेल्या 5 वर्षामध्ये अनेक प्रश्न काही अंशी लोंबकळत पडलेले आहेत. पुणे नाशिक रेल्वे असेल, पुणे नाशिकचा जो रस्ता असेल, हे प्रश्न, बैलगाड्याचा प्रश्न लोंबकळत आहे. काही अंशी दादांवर टीका पण होते. नेमकं काय चाललंय, घोडं कुठं पेंड खाते, समजून घेण्याचा प्रयत्न चांगला आहे. एक नक्कीच आहे की सर्वसामान्यांना आपलासा करणारे शिवाजीराव आढळराव आज लोकांच्या मनामनामध्ये, घराघरामध्ये आहेत. मात्र काही अंश टीका होते, हे वास्तव आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. खासदार साहेब नमस्कार. नमस्कार. खासदार साहेब, आपण 15 वर्ष खासदार राहिलेले आहात. 3 वेळा या विभागामध्ये आपण लोकसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. बैलगाड्याचा प्रश्न असेल, पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न असेल, काही प्रश्न मात्र सुटलेले नाहीत. प्रामुख्याने पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न तुम्ही सांगताय माझ्या काळामध्ये मीच तो विषय मांडला आणि माझ्यामुळेच तो मार्गी लागणार आहे. एखाद्या खासदाराने पत्रव्यवहार केला असेल तर मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देईल असं आपण म्हणाला होतात. माजी खासदार अशोकराव मोहोळ, माजी खासदार स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर यांचेही सहकारी म्हणतायत आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. दादा वास्तव काय? कोणी पत्रव्यवहार केला, काय केला, याबद्दल माझं काही देणं घेणं नाही. याच्याबद्दल माझ्याशी काही त्याचा संबंध येत नाही. पण मी आपल्याला पुन्हा एकदा ठाम आणि ठामपणे सांगतो की पुणे नाशिक रेल्वेचा सर्वे 1995-96 मध्ये एकदा झाला होता आणि तो सुद्धा त्यावेळचे रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांच्या आग्रहाने, त्यांच्या हस्तक्षेपामुळं. त्यांना कोणीतरी म्हणालं असेल सर्वे करा. रेल्वे मंत्री स्वतः असल्यामुळं त्यांच्याकडं रेल्वे प्रवासी संघटनांची मागणी होती म्हणून त्यांनी तो हे केलेल्याचं त्यांचं ऑलरेडी कॉरस्पॉन्डन्समध्ये आहे. माझ्याकडं आत्ता माझ्या कार्यालयामध्ये रेल्वेची अधिकृत नोट आहे. 1995-96 साली सर्वे झाला. 5 वर्षे तो सर्वे रेंगाळला. 2001 साली त्या सर्वेच्या माध्यमातून असं स्पष्ट झालं की हा रेल्वे प्रकल्प किफायतशीर नसल्यामुळे, लॉसमध्ये जाणारा प्रकल्प असल्यामुळे हा प्रकल्प 2001 रोजी फाईल बंद करण्यात आली आणि हा प्रकल्प संपला त्याच वेळेला. त्याच्यानंतर जो काही प्रकल्पाला चालना मिळाली, जो काही प्रकल्प चालू झाला, म्हणजे त्याच्यावर कारवाई चालू झाली, ती फक्त 2005 मध्ये. 2001ला प्रकल्प बंद झाला. 2005ला मी पुन्हा तो. दादा, तुमच्या काळामध्ये त्या प्रकल्पाला चालना मिळाली हे वास्तव आहे. पण तुमचं म्हणणं असं आहे की माझ्या अगोदर एकाही खासदाराने साधा पत्रव्यवहारही केला नाही. जर तत्कालीन पुन्हा सांगितलं, रेल्वेचं अधिकृत डॉक्युमेंट माझ्याकडे आहे. मी आता आपल्याला 2 मिनिटांमध्ये देतो. रेल्वेचं अधिकृत डॉक्युमेंट आहे की याची क्रोनॉलॉजी, की कधी काय, कोणी, कसं, ह्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की 1995-96 साली पहिला सर्वे ऑर्डर झाला. तो सर्वेचं केल्यानंतर 2001ला त्याचा रिपोर्ट आला की सर्वे निगेटिव्ह येतं, त्यामुळं तो प्रकल्प आणि ती फाईल बंद करण्यात आली. ह्या उपर जर कोणाला म्हणायचं असेल की कोणी पत्रव्यवहार केला असेल, मला त्याचा काही ऑब्जेक्शन नाही. पण पत्रव्यवहार जर असेल तर तुमच्या शब्दाचं काय? नाही, शब्दाचं काय नाही. मी तुम्हाला सांगितलं रेल्वेनं जे दिलं आहे, मग रेल्वेनं दिलं असतं ना की कोणी पत्रव्यवहार केला आहे, कोणी पाठपुरावा केला. पत्रव्यवहार केला नाही हे ठाम आहे. मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. कोणी पत्रव्यवहार केला याच्याशी माझं काही देणं घेणं नाही, किंवा काय त्याच्याबद्दल माझा काही आक्षेप नाही. केला असेल, पण तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की रेल्वेचं जे अधिकृत इतिवृत्तांत आहे ह्या रेल्वेच्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये जाहीरपणे मी सांगतो, अजूनही सांगतो, 1995-96 साली रेल्वेचा सर्वे जाहीर झाला आणि तो बंद झाला. त्याच्यानंतर 2005 पर्यंत
कोणी काही केलं नाही. त्याच्यावर 2005लाच मी त्याची कारवाई केली. खासदार साहेब, तुमचं अभिनंदन. पुणे नाशिक रेल्वे तुमच्या कारकिर्दी म्हणजे 2019च्या पुढच्या टर्ममध्ये हा विषय मार्गी लागेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. पुणे नाशिक जो रस्ता आहे, ह्या रस्त्यात रेल्वेच्या संदर्भात बोलू इच्छितो अजूनही. बऱ्याचशा प्रसिद्धी माध्यमातून असेल किंवा वृत्तपत्रातून असेल, सोशल मीडियामधून असेल, लोकांचं म्हणणं आहे की आम्ही लहानपणापासून ऐकतोय, आम्ही अनेक वर्षापासून ऐकतोय, आम्ही लहानपणापासून पाहतोय रेल्वे येणार येणार येणार. अशी परिस्थिती नव्हती, कधीच नव्हती. 2005ला ज्यावेळेला आम्ही हे कार्य हातात घेतलं, 2005 ते 2014 प्रत्येक रेल्वे संकल्पामध्ये, अर्थसंकल्पामध्ये माझी मांडणी असायची, माझं भाषण असायचं. आपण लोकसभेचं रेकॉर्ड तपासून पहा. लोकसभेच्या रेकॉर्डमध्ये पुणे नाशिक रेल्वेची मागणी ह्यापूर्वी कोणी केली असेल तर मला माहिती. मग अशोकराव मोळ सुद्धा म्हणायचे की मी सुद्धा ही मागणी केली, मला सांगितलं असे अनेक प्रकल्प पेंडिंग आहेत, तुम्ही थोडं थांबा म्हणून मी थांबलो. नाही, मग त्यांनी दाखवावं. अशोक अण्णा मोळ यांच्याबद्दल मला आदर आहे, मला त्यांच्या विरोधात जायचं नाही. त्यांनाही तुमच्याबद्दल आदर आहे. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की रेल्वेच्या लोकसभेच्या रेकॉर्डमध्ये जे स्पीचचं रेकॉर्ड आहे, तुम्ही 25 वर्षाचं रेकॉर्ड पहा. त्या रेकॉर्डमध्ये रेल्वेची मागणी, पुणे नाशिक रेल्वेची मागणी मीच केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त नाशिक पुणे, ह्याच रेल्वेला नाशिक पुणे म्हणून समीर भुजबळ याने सुद्धा त्यावेळेला पाठपुरावा केला होता. परंतु त्या बाजूने, मी ह्या बाजूने म्हणतोय, तर समीर भुजबळने सुद्धा पत्रव्यवहार केला होता. बैठक आम्ही दोघांनी संयुक्तपणे ते खासदार असताना केल्या होत्या. पण सांगतो मी तुम्हाला, 2005 ते 2014पर्यंत 10 वर्ष प्रत्येक बजेटमध्ये, प्रत्येक बजेटच्या भाषणामध्ये माझा हा उल्लेख असायचा. मग 377 कलम असेल, शून्य प्रहर असेल किंवा महत्त्वाच्या मुद्द्याच्या विषयावर चर्चा असेल, ह्या सगळ्या विविध चर्चेच्या याच्यावर, फोरमवर मी पुणे नाशिक रेल्वेचा आग्रह धरला. 2013-14ला तत्कालीन रेल्वे मंत्री काँग्रेसच्या काळातले लालू प्रसाद असेल, ममता असेल किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील, यांनी तत्वशा मंजुरी दिली होती 2013ला की पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प मंजूर, त्याला 2,500 कोटी रुपये देऊ आणि 2,500 कोटी रुपयापैकी 1,250 कोटी रुपये राज्य सरकार, 1,250 कोटी रुपये केंद्र सरकार, अशा पार्टनरशिपमधून हा रस्ता, हा रेल्वे प्रकल्प होईल, अशा प्रकारची तत्वशा मंजुरी दिली. ती मंजुरी गेल्यानंतर हा प्रकल्प छाननीसाठी नियोजन मंडळाकडं, म्हणजे जे प्लॅनिंग कमिशनकडे पाठवला, तो तिथं कॅन्सल झाला. 2014ला नवीन सरकार, NDA सरकार अस्तित्वात आल्यानंतर मी पुन्हा त्याची पाठपुरावा केला आणि 2016ला सुरेश प्रभूने त्याला फायनली मंजुरी दिली. पूर्वीचे तत्वशा मंजुरी त्याला काही अर्थ नव्हता. ह्या वेळच्या तत्वशा मंजुरीमध्ये हा प्रकल्प रेल्वेच्या पिंक बुकमध्ये घेतला. रेल्वेचं पिंक बुक म्हणजे हा ब्रिटिश काळापासून चाललेला आलेला प्रथा आहे. पिंक बुकमध्ये आलेला प्रकल्प हा होतोच होतो, म्हणजे मंजुरी झाल्यासारखाच असतो. तर पिंक बुकमध्ये हा प्रकल्प 2016 रोजी आला. आता 2016ला मंजूर झालेला प्रकल्प, लोकांना एवढी घाई आहे की 2016ला प्रकल्प मंजूर झाला आहे रेल्वेचा, त्याची आजची कॉस्ट आहे 7,500 कोटी रुपये. ती खासदार आढळरावांनी रेल्वेची आम्हाला नुसती स्वप्न दाखवली. अरे 2 वर्षामध्ये रेल्वे प्रकल्प होतो का? 2 वर्षामध्ये झेडपीचा रस्ता 1 कोटीचा करायचा म्हटलं तर त्याचं प्लॅनिंग आणि 2004 पासून रेल्वेचा प्रश्न तुम्ही मांडताय. 2018 संपलं, 2019 सुरू झालेलं आहे. किमान 2024 पर्यंत लोकांना रेल्वेत बसायला मिळेल का? वस्तुस्थिती सांगू द्या. पहिलं वस्तुस्थिती अशी आहे की 2016ला हा प्रकल्प अधिकृत मंजुरी झाली. अधिकृत मंजुरी ही 2016ला झाली. 16 पर्यंत अपयश आलं किंवा सरकारने टाळलं आणि अपयश आलं, काही म्हणा, त्याला प्राधान्य देण्यात आलं नाही. 2 वर्षामध्ये ग्रीप आली. 2016 पासून खऱ्या अर्थाने याला गती आली. 2016 नंतर कंपनी स्थापन करायचा ज्यावेळेला वेळ आली, राज्य सरकार आणि रेल्वे दोघांच्या भागीदारीमध्ये महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी स्थापन करायची. दोघांनी बीज भांडवल त्याच्यामध्ये गुंतवायचं. दोघांनी 50-50 कोटी रुपये जमा केले. 100 कोटी रुपये जमा झाले. त्याचं बेलाडोपेटला ऑफिस उभं केलं आहे. टोकन मनी याच्यावर पडली. परंतु ह्या प्रक्रियेला
1 वर्ष 1.5 वर्ष गेले कंपनी स्थापन होण्यासाठी. मग मेमोर ऑफ अंडरस्टँडिंग, दोघांच्या कागदोपत्री, कंपनी रजिस्ट्रेशन, ह्या सगळ्या प्रकाराला जवळजवळ वर्षभराच्या वर्ष 1.5 वर्ष काळ गेला. आणि त्याच्यानंतर गेल्या 7-8 महिन्यापासून खऱ्या अर्थानं त्याला चालना मिळाली. मग त्याचा सर्वे करत असताना काही लोकांचं ऑब्जेक्शन आहे की हा प्रकल्प पूर्वी पुण्यापासून तळेगावपासून चाकण वगैरे असा राजगुरुनगर, नंतर पाबळ, मलठण, नारायणगाव असा येत होता निरगुडसर मार्गे. पण नवीन स्थापन झालेल्या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरनं ठरवलं हा प्रकल्प आपल्याला इतरांसारखा प्रकल्प करायचा नाही, हा किफायतशीर मार्गाने जावा, त्यातून त्या प्रकल्पाला, त्या रेल्वेला फायद्यात आणावं. त्यासाठी नवीन संकल्पना काय, तर नवीन संकल्पना म्हणजे याच्यासाठी हायस्पीड रेल्वेचा प्रयोग भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा करायचा. मग ते करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा नवीन रूटिंग बघितलं की असं सरळ जाणं किंवा तसं सरळ जाणं. ह्यासाठी त्यांनी तो मार्ग राजगुरुनगरपासून पाबळ, मलठण, निरगुडसर आणि परत मंचरला यायच्याऐवजी त्यांना किफायतीशीर मार्ग वाटला राजगुरुनगरपासून मंचरला यावा, की जेणेकरून अंतर वाचेल आणि पैसे वाचेल. त्यामुळे त्याने निर्णय घेतला. लोकांना गैरसमज झाला की मी मुद्दामहून मलठण, पाबळ आणि निरगुडसर टाळलं. मी त्याच्यावर मंत्र्यांना भेटून माझं ऑब्जेक्शन दिलं की जो पूर्वीचा मार्ग होता त्या मार्गाप्रमाणे माझं ते सुद्धा पत्रव्यवहार आहे, त्या पत्रव्यवहाराप्रमाणे मी विनंती केली की पूर्वीच्या मार्गाने जा. त्यावेळेला सरकारनं, रेल्वे मंत्र्यांनी आणि त्या MDने सांगितलं की हा प्रकल्पामध्ये अशी अडचणी आहेत, आम्हाला हायस्पीड करायचं असेल, लवकर करायचं असेल, किफायतशीर जर व्हायचं असेल तर आम्हाला हा मार्ग करायची मुभा द्या, तुम्ही याच्यामध्ये येऊ नका. माझ्या तोंडी त्याने मला सरळ सांगितलेलं आहे. त्यामुळं हा प्रकल्प इकडनं आला. आता हे झाल्यानंतर नवीन सर्वे झाला. पूर्वीची सिंगल लाईनचा प्रोजेक्ट होता, आता डबल लाईन होणार आहे, 2 ट्रॅक होणार आहे, हायस्पीड होणार आहे, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून असणार आहे. पुण्यावरून निघालेली रेल्वे नाशिकला 2 तासात पोहोचणार आहे. काही स्टेशन. आता प्रत्यक्षात रेल्वे पोहोचेल कुठल्या वर्षी? मी तुम्हाला सांगतो, कदाचित येणाऱ्या 6 महिन्यामध्ये 7 महिन्यामध्ये त्याचं कामकाजाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. आता लँड ॲक्विजिशनचे गट नंबर वगैरे सगळे जमा करून त्याचं भूसंपादनाचं काम लवकरात लवकर चालू होईल. इलेक्शनच्या दरम्यान त्याचं काम चालू होईल. प्रत्यक्षात पुण्यातला माणूस नाशिकला कधी पोहोचेल त्या रेल्वेने? 3 ते 4 वर्षामध्ये पुण्यावरून नाशिकला जाऊ आपण सगळेजण एकत्र प्रवास करू, अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. खासदार साहेब, आपल्याला मनापासून धन्यवाद. दुसरा एक प्रश्न नेहमी चर्चेला जातो, तो शिल्लक आहे. पुणे नाशिक रस्त्याचा, बायपासचा प्रश्न शिल्लक आहे. तो प्रश्न रेंगाळत आहे. ट्रॅफिकचा प्रश्न होतो. लोक टीका पण करतात. शेवटी ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले त्यांना जाब विचारायचा अधिकार पण आहे. कधी कधी काही अंशी आपल्याकडनं पण चिडचिड होते. लोक जी तक्रार करतात, टीका करतात, चूक काय, प्रश्न मार्गी लागत नाही. चिडचिड होण्याचा काही प्रश्नच नाही ना. वस्तुस्थिती काय, तुम्ही असं म्हणता ही ट्रॅफिक सगळीकडेच असते, यात वेगळं काय असं म्हणणं म्हणजे नाही, असं मी कधीच म्हणाल नाही. असं तुम्ही नारायणगावच्या सभेमध्ये म्हणाले की औरंगाबादला ट्रॅफिक होते, सगळीकडे ट्रॅफिक होते, यात इथं वेगळं काय आहे? यात वेगळं असं आहे, तुमच्याकडनं लोकांना खूप अपेक्षा आहेत. जनतेला असं वाटतं की हा आमचा खासदार आहे, आमच्या जीवाभावाचा खासदार आहे. लोकांनी अपेक्षा व्यक्त करणं चूक काय? मी तुम्हाला सांगतो, स्पष्टपणे सांगतो, ट्रॅफिकची समस्या सगळ्या भारताभर आहे, सगळ्या महाराष्ट्राभर आहे, सगळीकडेच आहे. परंतु त्याचं जास्त राजकीय भांडवल हे फक्त माझ्या भोवतीच केलं जातं. मला सांगा, कुठल्या खासदाराला, महाराष्ट्रातल्या 48 खासदारापैकी कुठल्या खासदाराला टार्गेट केलं जात आहे? कुठल्या खासदारावर टीका होते? सुप्रिया सुळेसुद्धा बारामतीच्या खासदार आहेत. त्यांचा हिंजवडी मतदारसंघ असेल किंवा पुणे सातारामधलं ह्या रूटवर किती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक तिकडे केलं नाही. ऐका ना, सगळ्या महाराष्ट्रामध्ये माझ्यावर टीका करणारी लोक ही फक्त ठराविक विशिष्ट टार्गेट करून माझ्यावर पर्सनली टीका करतात, पण वस्तुस्थितीचं भान घेत नाही, वस्तुस्थितीची जाण घेत नाही. मी तुम्हाला सांगतो, हा प्रकल्प 2010 पासून मीच ह्या प्रकल्पाच्या पाठीमागं लागलो. 2010ला मी सुरुवात केली. हा प्रकल्प, हा रस्ता व्हावा खेड ते सिन्नर. 2010, 11, 12ला प्रकल्प दिल्लीमध्ये सबमिट केला. 13ला मंजुरी झाली. 14ला काम चालू झालं. 139 किलोमीटरपैकी 112 किलोमीटर रस्ता पूर्ण झालेला आहे. 80-81% काम पूर्ण झालेलं आहे. 5 ठिकाणी दुर्दैवानं ज्या ठिकाणी बायपासेस आहेत त्या ठिकाणी कामं प्रलंबित आहेत.
याचं एकमेव कारण म्हणजे जागेचं भूसंपादन झालेलं नाही. आता ज्या अर्थी जागेचं जर भूसंपादन झालं नाही, ठेकेदारांना हात वर केले की आम्हाला जागा नाही आहे त्यामुळे आम्ही काम करू शकत नाही, अशा परिस्थितीमध्ये ही जबाबदारी राज्य सरकारची आहे. भूसंपादन करून देणं, त्याला शेतकऱ्यांना मोबदला देणं सरकार तर आपलंच आहे. प्रश्न तो नाही. हा मी राजकारणात जात नाही, मी केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे म्हणतोय, जबाबदारी आयडेंटिफाय करतोय. मी माझं सरकार आहे का कोणाचं सरकार याच्याशी देणं घेणं नाही. प्रक्रिया मार्गी लागली पाहिजे. नाही तुम्ही समजून घ्या, वस्तुस्थिती ही आहे की प्रक्रिया कोणाची असेल काही बाकी लोकांची जबाबदारी नाही. भूसंपादनाच्या बाबतीमध्ये मदत करणं याचं एकमेव अडचण ह्या 5ही बायपासेसला भूसंपादनाला अजूनही जागा ताब्यात नाही. जवळजवळ 100 कोटी रुपयाचं जागेची मोबदला वाटायचा बाकी ठेवला आणि तो भूसंपादन अधिकाऱ्यानं वाटायला विलंब होतोय म्हणून त्या हायकोर्टाकडे दिलेला आहे. तो विलंब का होतो? शेतकऱ्याच्या घरामध्ये 2-2, 3-3 भाऊ, त्यांची सामायिक जमीन, त्या जमिनीमध्ये त्यांचा कायदेशीर तिढा निर्माण झाला, भावाभावामध्ये वाद झाला. हा म्हणतो मला पैसे पाहिजे, तो म्हणतो मला पैसे पाहिजे. त्यांच्या भांडणामुळं पैशाचं वाटप झालं नाही. परिणामी त्या एकमेव कारणामुळे भूसंपादन झालं नाही आणि भूसंपादन न झाल्यामुळे ही बायपासेस पूर्ण झाले नाही. त्याचा एक विचार करा की इतके दिवस समजा 139 किलोमीटरपैकी 112 किलोमीटर रस्त्याचं काम होतं, मग 27 किलोमीटर करण्यासाठी काय अडचण आहे? याला जबाबदार कोण? प्रशासकीय यंत्रणा जबाबदार आहे, सरकार जबाबदार आहे. मग दादा प्रश्न पुन्हा तिथंच येतो, दोन्ही सरकार आपलंच आहे. नाही दोन्ही सरकारचा प्रश्न कुठे येतो याच्यामध्ये? सरकार आपल्या म्हणजे याला सरकारमध्ये बाकी मग पाठपुरावा करायला कोणी दुसरं म्हणजे आता राष्ट्रवादीवाले तर तुमच्या सरकारमध्ये नाही का? नाही सरकार त्यांचं नाही, त्यांना तुम्हाला रस्त्यावर तुम्ही आंदोलन करायला येतात, तुम्ही तिकडे जा ना, शेतकऱ्यांना समजून सांगा ना, ही जबाबदारी आहे ना. हा जनतेचा प्रश्न आहे. हा कोणाचा एक शिवसेनेचा, भाजपचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न नाही आहे. लोकांना त्रास होतो का फक्त शिवसेनेच्या लोकांना किंवा काँग्रेसच्या? त्यांनी सुद्धा मदत करायला हवी, सगळ्यांनी मदत करायला पाहिजे. हा सामाजिक प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न तुम्ही लोकप्रतिनिधी किंवा सरकारच्या नावावर ढकलून टीका करायला मोकळे होऊ शकत नाही. सामाजिक जबाबदारी सगळ्यांनी, ही सामाजिक प्रश्न आहे. या सामाजिक प्रश्नावर तुम्ही प्रत्येक वेळेला राजकारण सरकार तुमचं आहे, सरकार आमचं आहे असं करून चालणार नाही. आज हे सगळी अडचण असताना मी तुम्हाला एक सांगतो की 10 वर्षापूर्वी पुणे नाशिक रस्त्यावर वाहतुकी जी होती ती 25,000 PCU पॅसेंजर कार युनिट 25,000च्या कमी होती. आज ती 78,000 झालेली आहे. 10 वर्षामध्ये 3.5 पटीनं गाड्यांची संख्या वाढली. रस्ता आहे तेवढाच आहे, पण त्याच रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे रस्ता कमी झाला आहे. ट्रॅफिक 4 पटीनं वाढली आहे. हे सुद्धा गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. याच्यावर सुद्धा मार्ग काढतो मी. बाकी महाराष्ट्रातले कोण खासदार करतं की नाही करतं मला माहिती नाही, पण मी त्याच्याही पुढं जाऊन आम्हाला कशी अडचण दूर करता येतील त्यासाठी, समजा उद्या बायपासचं काम होत नाही आहे म्हणून का गप्प बसायचं? मी त्याच्याही पुढं गेलो आहे. 6 महिन्यापासून मी गडकरी असेल किंवा रस्ते मंत्रालय असेल यांच्या मागं लागलो आहे. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 20 बैठका घेतल्या आणि काही करून नारायणगावच्या बायपासचं उरलेलं काम आणि खेड घाटातलं उरलेलं काम, ह्या दोन्ही ठिकाणी भूसंपादनाची काही गरज नसल्यामुळं ही कामं तरी लवकर करा म्हणून या 2 कामाचं वेगळं टेंडर काढलेलं आहे आणि 29 जानेवारीला त्याचं टेंडर ड्यू होईल आणि त्या कामाचा प्रश्न मार्गी लागेल. लवकरात लवकर तो सुटेल. ही माझी जबाबदारी आहे म्हणून मी करतोय. आज सगळ्याच गोष्टीला जरी मी जबाबदार असलो तरी नक्की आहे, पण लोकांनी वस्तुस्थिती समजून घ्या. प्रत्येक यांना दोष देण्यापेक्षा वस्तुस्थिती करा. ट्रॅफिकमध्ये अतिक्रमण आहे, रस्त्यांमध्ये अतिक्रमण आहे, त्या अतिक्रमण जनतेच्या पुढे मांडत का नाही ह्या समस्या? माहिती नाहीत का जनतेला? स्वतःहून माहिती कसं असेल? आता जे अतिक्रमण करतात त्यांना माहिती नाही. त्याच्या तुम्ही खेडचं चाकणचं अतिक्रमण काढलं म्हणजे ज्या ठिकाणी अतिक्रमण असेल ते कायदेशीर मार्गाने काढायला पण हवं. हो ठीक आहे ना. हे सगळं ही वस्तुस्थिती आहे आणि अनेक वेळा अनेक माध्यमातून ही अडचणी मी मांडत आलेलं आहे. म्हणजे मी आपल्याला सांगतो की रेंगाळलेली रस्त्याची कामं महाराष्ट्रामध्ये सगळ्या 48 मतदारसंघामध्ये आहे, पण त्याच्यावर तत्परतेनं उपाय करण्याचं काम फक्त माझ्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि टीका करणारं करू द्या, कारण माझंही जबाबदारी आहे. मी ते काम करत आलेलो आहे आणि मला सांगा की 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये 80-85 कोटी रुपयाचं सेपरेट टेंडर, अगदी एक BOT तत्वावर काम चालू असताना BOT टेंडर काढून घेणं म्हणजे 75-80 कोटी रुपयाची एवढी सोपी गोष्ट नाही आहे. ते मी करून घेतलेली आहे
ही सुद्धा वस्तुस्थिती लोकांनी समजावे. खासदार साहेब, टीकेला घाबरायचं काही कारण नाही. मराठीमध्ये असं म्हटलं जातं की ज्या झाडाला फळ आहे त्याच झाडाला लोक दगडी मारतात. तुमचं काम चांगलं आहे, त्याबद्दल काय प्रश्न नाही, टीका होते, पण कुठंतरी एक मिनिट टीका होते म्हणून मी खुश आहे. मला माहिती आहे टीका कोण करताय, मला माहिती आहे टीका करतो कारण मी काम करतोय, लोकांची माझ्याकडनं अपेक्षा आहे म्हणूनच टीका करतो. निष्क्रिय एखादा माणूस असेल तर त्याच्यावर टीका होणार नाही, त्याच्याकडनं अपेक्षा पण होणार नाही. ज्या झाडाला चांगली फळं आहे तिथं दगडी मारली जातात आणि मी टीकेला कधी घाबरलोच नाही. त्यामुळे टीकेला मी घाबरलो किंवा त्याची चिंता करायचं काही कारणच नाही. तो माझा विषय. 2004चे शिवाजीराव आढळराव आणि 2018च्या शेवटचे आढळराव म्हणजे 2019ला तुम्ही निवडणुकीला उभे राहणार आहे. थोडासा आपल्यामध्ये फरक झाला आहे असं मतदार म्हणतायत, आम्ही म्हणत नाही. झाला की माझे केस जास्त वयाने नाही, अनुभवाने हुशार आहे, पण त्यावेळेचे अतिशय प्रेमळ दादा, आताचे दादांमध्ये थोडासा फरक झाला आहे. मतदारांना येणाऱ्या माणसाला अतिशय आस्थायिकपणे चौकशी करणारे दादा आज थोडंसं कदाचित कामाच्या व्यापामुळे असेल, थोडा बदल होतोय, झालाय असं वाटत नाही. अजिबात नाही. ही काहीतरी कोणीतरी पसरवलेली अफवा आहे, माझ्या विरोधातलं षडयंत्र आहे असा प्रश्न येणं हे सुद्धा ठरवून केलेलं षडयंत्र आहे. मी आपल्याला आवर्जून सांगेल, माझ्याकडनं चीड किंवा काही लोकांचा काही अपमान कधीच होणार नाही, झालेलं नाही. अख्ख्या जनतेला कोणालाही विचारा तुम्ही. आता विरोधकांना ही अपेक्षा आहे, विरोधकांना असं काहीतरी कुभांड रचायचं आणि जनतेमध्ये पसरायचं, ते त्यांचं काम करतायत. कारण त्यांना माहिती आहे ह्या माणसाला आपण कुठल्याही प्रकारे हरवू शकत नाही. मग कधी असं बोला, कधी तसं बोला, कधी चिडचिड करतोय. माझ्या इथं आलेला माणूस कुठल्याही लोकप्रतिनिधीकडे नसेल, पण जेवढी हे वास्तव आहे, जिथं प्रेमाची वागणूक जिथं माझ्याकडे मिळते तिथं कुठंच मिळणार नाही. इथं लोकांचा खूप मोठा लोक येतात, मोठ्या संख्येने त्यांची चहापान होते, काळजी घेतली जाते. परंतु हेही पण वास्तव आहे. 2004च्या अगोदरचे शिवाजीराव आढळराव आणि आताचे आढळराव काही अंशी, काही टक्के बदल आहे. मला नाही वाटत असं काही बदल झालेला. आपण चर्चेला पुढे नेऊ, ठीक आहे, हरकत नाही. कदाचित तुम्हाला तसं नसेल, पण आता बैलगाड्याचा प्रश्न आपण पुढे नेलेला आहे. आपण अगोदर म्हणायचे राज्यात आणि केंद्रात समविचारी म्हणजे ह्या विषयाला मार्गी लावणारा असलं तर हा विषय मार्गी लागू शकतो. आता राज्यात आणि केंद्रातही आपलं सरकार आहे, कुठंतरी विषय न्यायालयामध्ये जातो, ह्या विषयाला कलाटणी दिली जाते. जे बैलगाडा शौकीन आहे यांच्या विश्वासाला कुठंतरी तडा जातोय. आपण ह्या बैलगाडा शौकीनांना सत्य काय सांगाल? पुन्हा तुमचा कुठंतरी गैरसमज आणि अपुरी माहिती या ठिकाणी स्पष्ट दिसून येते. प्रत्येक वेळी असं मी बोललो, प्रत्येक वेळी असं बोललो असा विषयच नाही. ह्यापूर्वी कधीही निवडणुकीच्या अगोदर शब्द देणं किंवा प्रॉमिस करणं असा कधी विषय नव्हता. कारण बैलगाडा शर्यत निवडणुकीच्या काळामध्ये केव्हाही चालूच होत्या. 2004ला बैलगाडा शर्यत निवडणुकीमध्ये चालू होत्या म्हणून घाटात जाऊन प्रचार केला. 2009ला सुद्धा मी घाटात जाऊन प्रचार केला. 2014ला पण बैलगाडा घाटामध्ये जाऊनच प्रचार केला. याचा अर्थ त्यावेळेला बैलगाडा शर्यती चालू होत्या. याचा अर्थ त्यावेळेला मी काय लोकांना खोटी आश्वासनं दिली अशातला विषय नाही. 2 वेळामध्ये बैलगाडा शर्यती बंद पडल्या. त्यावेळेला इलेक्शन कुठलीही नव्हती आणि त्याही वेळेला बैलगाडा शर्यतीचा तिढा कोर्टामधून, सुप्रीम कोर्टामधून आणि हायकोर्टामधून सोडून आणायला मीच जबाबदार होतो. हे सगळं जगाला माहिती आहे. आता राहिला प्रश्न 2014ला दुर्दैवानं बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली. कारण UPA सरकारनं केलेलं कायदा तो कुठंतरी सुप्रीम कोर्टानं अंमलात आणायचा म्हणून 2014च्या सरकार स्थापनेच्या वेळेलाच बैलगाडा शर्यती बंद पडल्या. ह्यापूर्वी लोकांना माहिती आहे, लोकांना अनुभव आहे. मी 2012ला तर प्रॉमिस केलं होतं की बैलगाडा शर्यती चालू झाल्यानंतर मी राजीनामा देईन. अच्छा, तुम्हीच म्हटले होते. बरोबर आहे. आणि 2012ला 4 महिन्यानंतर बैलगाडा शर्यती चालू झाल्या. त्याचं श्रेय तुम्हालाच, माझालाच श्रेय आहे. पण आता विरोधक असं म्हणतायत की त्यावेळेला तुम्ही सांगितलं की बैलगाडा शर्यती चालू झाल्यानंतर मी राजीनामा देईन. त्यावेळेला त्याचा काही संबंधच नाही. मान्य. म्हणजे पण मी तुम्हाला सांगतो की 2014ला ज्यावेळेला बैलगाडा शर्यती चालू बंद झाल्या, ह्या सुप्रीम कोर्टानं आदेश काढला की बैलाची शरीराची रचना ही धावण्यासाठी नाही, ही शर्यतीसाठी नाही, ही प्रदर्शनासाठी नाही. बैल हा शेतामध्ये काम करू शकतो परंतु धावू शकत नाही. त्याच्या बॉडीची क्षमता तशी असल्यामुळं म्हणून त्याच्यावर बंदी आणली. पेटा ह्या संघटनेनं त्याच्यावर बंदी आणली. सरकारनं नेमलेल्या NGOनं त्याच्यावर बंदी आणली. त्याच्यामुळं गेले 4 वर्ष
राज्य सरकार असेल, आम्ही असेल, बाकी सगळे लोक असतील, मी स्वतः सातत्यानं 5 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करतो आहे. 1.5 वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टानं सांगितलं की नाही, बैलगाडा शर्यतीवर बंदीच आहे. त्याच्यानंतर तामिळनाडू सरकार असेल, मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, ह्या तिन्ही सरकारनं आपापल्या परीनं राज्यामध्ये कायदे केले. आता हा केंद्राचा विषय आहे, राज्यामध्ये कायदे केले तर कसं, हा सुद्धा प्रश्न जनतेला येईल. राज्यामध्ये यासाठी कायदा करण्यात आला की हा जो ॲक्ट आहे क्रुएल्टी टू ॲनिमल, हा ॲक्ट राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या दोन्ही कंकरंट लिस्ट असल्यामुळं, दोघांनाही समान लागू असल्यामुळं त्या राज्याने कायदे केले. तामिळनाडून खूप मोठं आंदोलन झालं, तामिळनाडून कायदा केला. मध्य प्रदेशनं आपलं कर्नाटकानं कायदा केला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही सगळ्यांनी आंदोलनं केली. मोठं आंदोलन मी माझ्या नेतृत्वाखाली चाकणमध्ये झालं. हजारो लोक त्या ठिकाणी होते. राज्य सरकारनं कायदा केला. पण फरक असा झाला, आज तमिळनाडूमध्ये जल्लीकट्टू चालू आहे. त्यांनी कायदा केला, त्या राज्यांनी सर्व काय फुल प्रूफ त्यांची वकिलाची टीम नेमून कायद्याबरोबर रूल रेग्युलेशन. आपल्याकडे अडचण काय, ऐका ना, कायदा की नुसता करून चालत नाही. विधानसभेमध्ये आपण कायदा संमत केला, पण कायद्याबरोबर बैलगाडा शर्यतीचे रूल्स आणि रेग्युलेशन काय, नियम काय, हे करायला आपण सुप्रीम कोर्टात द्यायला आणि राष्ट्रपतीकडे द्यायला कमी पडलो. बाकीच्या राज्याने दिले. म्हणून त्याचा फायदा घेऊन अजय मराठे नावाच्या माणसानं हायकोर्टामध्ये अपील केलं की बैलगाडा शर्यतीला यांना परमिशन देऊ नका, कारण याने कायदा केला आहे, हा सदोष कायदा आहे, त्याला रूल केले नाही, नियम केले नाही. कायदा बनवला पण त्याचे नियम नाही बनवले. ह्या कारणासाठी ही केस सुप्रीम कोर्टामध्ये गेली. हायकोर्टाने त्याला बंदी आणली. मग दरम्यानच्या काळात आम्ही सगळेजण सुप्रीम कोर्टामध्ये परत रिट केलं. मी स्वतः केलं, मी माझा वकील दिला. सुप्रीम कोर्टानं सांगितलं की ह्या संदर्भामध्ये देशाभरामधून अनेक केसेस आल्या, त्यामुळं आता बैलगाडा, जल्लीकट्टू, रेकला रेस किंवा धिरीव किंवा छकडी, शंकरपाट, ह्या सगळ्यांची एकत्रितपणे सगळ्या देशातल्या सगळ्या राज्यांची केस एकत्रितपणे फुल खंडपीठापुढे, म्हणजे फुल बेंच, कॉन्स्टिट्यूशन बेंच म्हणतो त्याला आपण, त्याच्यामध्ये 5 जज त्याचा निवाडा करतात. ह्या 5 जजच्या खंडपीठापुढे ही केस मांडायची. त्यासाठी राज्य सरकारनं आपलं स्पष्टीकरण जे समाधानकारक तयार केलेलं त्यांना दिलं आहे. दुर्दैवानं गेले 1.5 वर्षापासून सुप्रीम कोर्टाकडून ती केससाठी तारीख मिळाली. आम्हाला आमची बाजू मांडण्यासाठी संधी मिळावी अशा प्रकारचा आम्ही पाठपुरावा करतो आहे. मी तरी करतो आहे. पण हे करतो तुम्ही सिंगल का सरकार? सरकार पण, मी पण, माझं दोन्ही पॅरलल, म्हणजे कधी त्यांच्याबरोबर, कधी मी एकटा, कधी ते एकटे, सगळ्याच पद्धतीनं. पण दुर्दैवानं सुप्रीम कोर्टाला वाटलं, खंडपीठाला वाटलं की हा विषय देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचा नाही, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. त्यांच्या दृष्टीनं आधार, ट्रिपल तलाक, आरक्षण किंवा समलिंगीमध्ये जो कायदा झाला, हे विषय किचकट असल्यामुळं, देशाच्या दृष्टीनं ब्रॉडली महत्त्वाचे असल्यामुळं ते पाठीमागे राहिले. बैलगाडा शर्यत सुरू करायला तुम्ही 35 लाख रुपये खर्च केला अशी पण चर्चा आहे. ठीक आहे, म्हणजे माझं हे ऐका ना, म्हणजे आपल्याला राजकारणापेक्षा बैलगाडा मालकांना कळू द्या नाही विषय काय आहे सध्या. बैलगाडा मालकांच्या माहितीसाठी सांगतो की आता सुप्रीम कोर्टानं सांगितलं की आमच्या ज्यावेळेला केसेस, महत्त्वाच्या केसेस नसतील त्यावेळेला आम्ही घेऊ. पण राज्य सरकारबरोबर राज्य सरकारचे प्रतिनिधी पाठवून आम्ही सुप्रीम कोर्टाला पुन्हा एकदा विनंती केली की लवकरात लवकर ही केस घ्या. ही केस घेतल्यानंतर राज्यानं काही तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक केली आणि बैलाच्या शरीराच्या रचनेचा अभ्यास करून जवळजवळ 100-150 पानांचा अहवाल तयार केलेला आहे, तांत्रिकदृष्ट्या, मेडिकलदृष्ट्या, की बैल पळू शकतो, ज्या पद्धतीनं घाटात पळण्याची पद्धत असते त्या पद्धतीनं पळू शकतो, अशा प्रकारे तो अहवाल तयार केला आहे. तो सुप्रीम कोर्टामध्ये पण सादर केलेला आहे. पण एकदा तारीख पडल्यानंतर मला पूर्ण खात्री आहे, ज्या कारणावरून बैलगाडा शर्यती बंद पडल्यात त्या कारणाचं स्पष्टीकरण कोर्टाला दिल्यामुळं कोर्ट राजी होऊन त्याला आपल्याला परवानगी देईल. पण हे काय होतं की हा सगळा दोष, जबाबदारी माझ्यावर केली जाते. बरोबर आहे. मला सांगा, इतर वेळेस बाकी लोक नाचत नाहीत बैलगाडा शर्यतीच्या, सगळेच आहेत, सगळेच लोक. पण आज सगळे कुठे गेलेत? चांगलं झालं, आमच्यामुळे झालं, काही अडचणी आढळल्यामुळे झालं. सगळ्या लोकांचं लक्ष फक्त माझ्यावर आहे, फक्त इलेक्शन आले म्हणून.
मी बैलगाडा विषय हा काही इलेक्शनसाठी वापरला नाही, कधीच आयुष्यात कधी वापरला नाही. आणि म्हणून मी आपल्याला आवर्जून सांगेल की अनेक लोक बैलगाडा शर्यतीची चालू होण्याची चिन्ह असली की अख्ख्या गावभर पोस्टर लागतील, सगळेजण जोरामध्ये आपली प्रसिद्धी करायला जातील, पण मी त्या भानगडीत पडत नाही. किती लोक आले मला सांगा. अगदी मुख्यमंत्र्यांना बैलगाडीवर बसून नरिमन बोर्डला फिरवलं, भोसरीला फिरवलं. काही लोक इथले नारायणगावला एकाने तर बैलगाडा ओढला. त्याच्यापेक्षा काही लोक इथून म्हणजे अगदी राष्ट्रवादीचे लोक, इथले राष्ट्रवादीचे काही खासदार, इथले आमदार वगैरे वगैरे शरद पवारांना घेऊन पर्यावरण मंत्र्याकडे गेले, फोटो काढले, पेपरला आले. ते कुठं गेले? आज त्यांना सुद्धा विचारणं गरजेचं आहे ना. बैलगाडा मालकांना त्यांना सुद्धा विचारलं पाहिजे, तुम्ही काय करताय? खासदार आढळराव काही ना काहीतरी करताय, तुम्ही काय करताय? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. खासदार साहेब, तुम्ही अतिशय प्रयत्नशील आहे, परंतु भाजपचं सरकार ह्या बैलगाडा शर्यती संदर्भामध्ये कुठंतरी कचखाऊ धोरण घेतोय असा एक समज आहे. सरकारचा आणि कोर्टाचा तसाही अर्थार्थी संबंध नाही. उद्या नरेंद्र मोदीने सांगितलं की नाही चला बैलगाडा चालू करा, सुप्रीम कोर्ट ऐकणार आहे? नाही, 100% ऐकणार. पण सरकारची भूमिका कुठंतरी या बैलगाडा शर्यती संदर्भामध्ये कचखाऊ आहे अशी पण चर्चा होते. नाही ना, केंद्र सरकारचा विषय नाही. राज्यातल्या भाजप शिवसेना सरकारनं जे रिपोर्ट दिले आहेत, वकील दिलेत, हे प्रामाणिकपणे प्रयत्न आहेच की. त्याचा कोर्टावर तसा हे होतच नाही ना. उद्या कोर्टावर काही प्रेशर आणून राज्य सरकार किंवा पॉलिटिकल प्रेशरचा काही हा विषय फक्त सुप्रीम कोर्टाच्या लाल फितीमध्ये अडकून पडलेला आहे. त्याच्या उपर काय नाही, त्याच्या उपर कुठलंही राजकारण नाही आणि कोणी याच्यावर राजकारण करू नका. प्रामाणिकपणे सरकारचे प्रयत्न चालू आहेत, माझे प्रयत्न चालू आहेत. उशीर लागेल, कदाचित 2 महिने जातील, 4 महिने जातील, पण बैलगाडा शर्यती चालू होईल. कुणाच्याही भूलतापाला पळू नका, याच्यामध्ये राजकारण आणू नका. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी करण्यापेक्षा आज आपल्याला वाटतं की आमच्या पोटच्या पोरासारखं आम्ही जनावरांना सांभाळतो, ती अवस्था वाईट झालेली आहे. त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे, ना की आपल्याला राजकारण करायचं. म्हणून बैलगाडा या विषयावर राजकारण कधी खासदार साहेब, चांगलं काम करणाऱ्या माणसावर टीका होते, ते होत राहील. या बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी आपण सुमारे 30-35 लाख रुपये खर्च केला असं पण सांगितलं जातं, वास्तव माहीत नाही. परवा बांदल म्हणाले जुन्नरच्या सभेमध्ये की आढळरावांनी जर एवढा खर्च केला असेल आणि तो कागदावर दाखवला तर मी निवडणुकीमध्ये उभा राहणार नाही. वास्तव काय? ह्या विषयावर मला काय फारसं बोलणं, विकास कामं आणि आपल्यापुढं महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याच्या तुलनेत हा प्रश्न माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नाही, त्याला मी काय उत्तर देऊ इच्छितो. दुसरं महत्त्वाचं, शरद पवारांचे तुमचे जुने संबंध चांगले होते, कदाचित आत्ताही ते असतील, ते सगळ्यांना आदरणीय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी या मतदारसंघामध्ये आले की तुमच्यावर टीका करणार, ते साहजिक आहे. सुप्रियाताईंची नारायणगावची सभा झाली, त्यांनी तुमच्यावर काही टीका केली. तुम्ही त्यांना म्हणाले ही बाई ही सेल्फी आंटी. कुठंतरी एका महिला खासदाराचा, एका महिलेचा अपमान झाला अशी पण चर्चा होते. आपणही खासदार आहात, तेही खासदार आहेत. दादा, आपण काय सांगाल? मला याच्यात कळत नाही. सुप्रिया सुळेंना बाई म्हटलं म्हणजे चुकीचं काय त्याच्यामध्ये? स्पेसिफिक ती बाई सेल्फी आंटी वाईट काय त्याच्यामध्ये? बाईला बाई म्हटलं काय चुकीचं काय झालं? म्हणजे मला कळत नाही, हा प्रश्नच कसा उचलतो? नाही टार्गेट दादा, मी त्यांचा काय पंटर नाही किंवा मी तुम्हाला क्रॉस करत नाही. मला म्हणायचं असं, म्हणजे ज्यांना कोणाला वाईट वाटलं असेल त्यांना मला स्पष्टपणे सांगायचं आहे की अजित पवार कोणाबद्दल चर्चा करताना हा बाबा तो बाबा, अजित पवारांना सुद्धा टीका होतेच. अजित पवारांना लोक करताना ते म्हणत नाही, मग त्याच्यामध्ये गैर दिसत नाही. ह्याच्यामध्ये मला सांगा की मी सुप्रिया सुळेंचा आदर करतो, ते करत असताना ह्या बाईने असं का केलं, त्या बाईने असं का केलं, ह्याच्यामध्ये मला वाटत नाही मी कुठं चुकलो आहे. ह्याच्या पाठीमागे त्यांना दुखवण्याचा हेतू होता असंही काही नाही. आणि आज तुम्हाला सांगतो, ज्यांना वाईट वाटत असेल त्यांच्या माहितीसाठी सांगतो, आज सुद्धा सुप्रिया सुळे आणि मी सभागृहामध्ये भेटतो, सेंट्रल हॉलमध्ये भेटतो, दोघं एका डब्यात. वरच्या पातळी तुमचे संबंध चांगलेच आहे. नाही आहे, कारण हा तेवढा मॅच्युरिटीचा प्रश्न आहे, हा तेवढा तुमचे किती समज आहे त्याचा प्रश्न आहे. 4 दिवसापूर्वी सेंट्रल हॉलमध्ये आम्ही दोघे एका डब्यात जेवलो. त्यांनी घरून डबा आणला होता, मला बसवलं, गोड आहे गोड खाऊ नका, तिखट खा वगैरे, एवढे संबंध आहेत. त्याच्यामुळे काय फारसं ह्याचा काय मनावर घ्यायचं कारण नाही. काही कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी असं वाटत असेल तर तसा काही समज करून घ्यायचं काही कारण नाही. फेसबुक आंटी ठीक आहे ना, फेसबुक आंटी, ह्याच्यामध्ये आक्षेपार्ह काय नाही. ती बाई एवढंच आक्षेप, तीच बाई ना, मी काय बोलणार काय. थोडं त्यांचं वय 50च्या आसपास, 49 वय आहे. 49 यायला ती मुलगी तर म्हणू शकत नाही मी.
तुम्ही त्या खासदार असंही म्हणू शकले असते, पण ती बाई ती बाई माझा तेवढा अधिकार आहे, मी त्यांच्यापेक्षा वयाने मोठे आहात. वयाने मोठा आहे, म्हणजे तुम्ही आदराने म्हणाले. वयाने मोठा आहे. खासदार साहेब, आपण जुन्नर तालुक्यामध्ये दुष्काळी पाहणी केली, त्यावेळेस म्हणाले होते काही रस्त्यांचं काम चांगलं झालं नाही, मी त्याची चौकशी लावणार आहे. चौकशी कुठपर्यंत आली? संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही तपासणी करा आणि रस्त्याचं कामं बरोबर चालली नाहीत, ही मी सुप्रिटेंडिंग इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना सांगितलं की तुम्ही तपासणी करा आणि त्याप्रमाणे मी तपासणी करून त्यांनी त्यांची कामं चालू केली. खासदार साहेब, 2004ला तुम्ही अशोकराव मोहोळांना चितपट केलं, 2009ला विलास लांडेंना चितपट केलं, 2014ला देवदत्त निकम यांना चितपट केलं, 2019ला शिरूरचा एक लाल मातीचा पहिलवान निवडणूक लढवणारे अशी चर्चा आहे, त्यांचा पक्ष कन्फर्म नाही. तुम्ही तर परवा आव्हान दिलं की कुणीही माझ्यासमोर आलं तर मला काही फरक पडणार नाही, आणि हा लाल मातीचा पहिलवान मंगलदास बांदल म्हणतात आढळरावांना मी चितपट करणारच. तुम्ही या निवडणुकीकडे किंवा या मल्लांनी दिलेलं या आव्हानाकडे दादा आपण कसं पाहता? कुठल्या व्यक्तीविषयी बोलण्यात मला इंटरेस्ट नाही. एखाद्या पक्षाचा अधिकृत माणूस असेल तर त्याच्याविषयी मी काय बोलू शकेल. असे खूप लोक आहेत बोलतात याला मी चितपट करेल, मला चितपट करेल, त्याला बोलण्यात अर्थ काय? पुन्हा अधिकृत असेल तर त्या गोष्टीला मी अजित पवार म्हणाले होते जर मला पक्षाने संधी दिली तर या मतदारसंघातनं मी निवडणूक लढवेल, म्हणून मी प्रत्युत्तर दिलं. मी जर त्यांना चितपट केलं नाही तर मराठ्यांची अवलाद सांगणार नाही, तुम्ही असंही म्हणाले. मराठी समाजाला जे आंदोलन झालं, समाजाला जे आरक्षण मिळायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये आपण सक्रिय होता पण फारसे नव्हता अशी पण चर्चा होती. होतं आणि फारसे नव्हतं म्हणजे नाही, तुम्हाला सांगतो, मराठी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अनेक लोकांनी आंदोलन केली. आपण एक मराठी खासदार आहात, थोडासा आपला त्याच्यामध्ये सहभाग फक्त मोठमोठ्या सभांमध्येच किंवा मुंबईसारख्या ठिकाणीच आपला सहभाग दिसला, हे वास्तव आहे. हो, मग दिसलंच ना. म्हणजे दिल्लीला होतो आम्ही, ज्यावेळेला निदर्शनं केली संसदेच्या आवारामध्ये, मराठा शिवसेनेच्या खासदारांनी मागणी केली त्याच्यामध्ये होतो. पुण्याला मोठा मोर्चा होता, त्या मोर्चामध्ये होतो. आझाद मैदानाच्या मोर्चावर होतो. अजून कुठं असायला पाहिजे? मी काही बीडला किंवा औरंगाबादला गेलो नाही गेलो. सहभागी ज्या ज्या ठिकाणी मला शक्य होतं त्या त्या ठिकाणी सहभागी झालो. राष्ट्रवादीने तर सांगितलं होतं की राष्ट्रवादीचा ह्या मराठा आंदोलनाला पाठिंबा नाही. आम्ही तर तसं केलं नाही. आम्ही तर सगळ्याच ठिकाणी गेलो. जेवढं शिवसेनेचा पाठिंबा जाहीर होताच 100% होता. त्यामुळं ही सुद्धा कुठंतरी एक प्लॅन केलेली कन्स्पिरन्सी आहे माझ्या विरोधात की मराठ्याची अवलाद आहेच ना. तुम्ही बघा, हे माझा इतिहास आहे माझा मराठ्यांचा. शिवाजी महाराजांच्या बरोबर आमचे वंशज लढलेत, त्यांच्या हाताखाली होते. हे बघा, हे सगळं आहे, अगदी इतिहासाचा पुरावा आहे. त्यामुळं मला मराठ्याचा अवलाद आहे म्हणून घ्यायचे काय हे नाही आहे, कोणाची परमिशन घ्यायला पाहिजे असंही नाही आहे. खासदार साहेब, शेवटचा प्रश्न, सेना भाजपचं तुझं माझं जमीन आणि तुझ्या वाचून कर्मेना, म्हणजे असं म्हणलं तर प्रेम आहे, एकमेका वाचून कोण राहत पण नाही, पण युती होईल का माहीत नाही. जर युती झाली नाही तर आपल्या निवडणुकीवर काय परिणाम होईल का? युती व्हावी किंवा काय, आपल्याला काय वाटते? साहजिकच सगळ्यांना वाटतं युती व्हावी. त्या उपरही पक्षप्रमुखानं किंवा भाजपच्या नेत्यांनी जो काही निर्णय घेतील ते दोन्ही पक्षाच्या खासदारांना बंधनकारक राहील. त्याबद्दल काय नाही, पण बघूया, अजून वेळ आहे. काय खासदार साहेब, तुम्ही नेहमी वास्तव स्वीकारता, सत्य स्वीकारता. तुम्ही जुन्नर तालुक्यामध्ये एका कार्यक्रमाला आल्यानंतर तुम्ही असं काही म्हणाले होते, काही माध्यमं की बाबा एखाद्याची सुपारी घेऊन काम करतात, तुम्हाला रोखायचा टोकायचा अधिकारच आहे, आणि असं कोण करत असेल तर ते चूकच आहे. तुम्हाला नेमकं काय सुचवायचं होतं? ही वस्तुस्थिती मी अजूनही सांगतो. प्रसार माध्यमं आणि त्यांची कर्तव्य याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत आहे. बरीचशी लोक प्रामाणिक आहेत, नाही असं नाही. म्हणजे आम्ही वगळून का आम्ही धरून? नाही, मी वैयक्तिक कोणाचं घेत नाही. मी तुम्ही जुन्नर तालुक्यातले म्हटले होते. तुम्ही नाही, जुन्नर तालुक्यातलं नाही, प्रसार माध्यम होणार. तुम्ही या तालुक्यातले म्हणले, माझ्या मतदारसंघातले. तालुक्यातलं वगैरे असं म्हणण्याचा अर्थ नसेल माझा, परंतु आज सुद्धा वस्तुस्थिती अशी आहे की प्रसार माध्यमं म्हणावी अशी प्रामाणिक राहिलेली नाही आपल्या पेशाशी. तुमच्याबद्दल तर तो विषयच नाही काही. हे कधी असं तुम्ही निपक्षपणे आहात, ते सगळ्या जुन्नर तालुक्याला माहिती आहे, त्याबद्दल काही विषयच नाही. प्रसार माध्यमांनी काय करणं अपेक्षित आहे? त्यांच्या अडचणी पण खूप असतात. आता तुम्ही ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं, जी वस्तुस्थिती, जे प्रश्न अस्तित्वात नाही. उदाहरणार्थ, तुम्ही आता प्रश्न मला विचारलात की काही लोकांची अशी प्रतिमा झाली आहे की
2004चे शिवाजी आढळराव आणि 2019चे शिवाजी आढळराव याच्यामध्ये फरक आहे असं मला नाही वाटत, कारण ते तंत्र मी पाळलं आहे. माझा महत्त्वाचा पॉईंट जो आहे, माझं जे काय म्हणतात त्याला जमेची बाजू आहे ती लोकांशी चांगली वागणं. तुमच्यामध्ये जे माणुसकीचा धर्म तेव्हाचा होता तो आजही आहे, सर्वसामान्य जनतेशी नाळा आजही कायम आहे. आजही कायम आहे. खासदार साहेब, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो विमानतळ तुमच्यामुळे तिकडे गेलं अशी पण चर्चा होते. तुम्ही जनतेला काय सांगाल आणि यात तुम्ही कितपत कारणीभूत? ॲक्च्युली सुरेश वाणी, तुम्हाला पण माहिती आहे वस्तुस्थिती काय आहे. तुम्हाला सगळ्यांना ह्यापूर्वी मी मतदारसंघातल्या सगळ्या पत्रकारांना सांगितलेलं आहे, सोशल मीडियावर सुद्धा आलेलं आहे की 2005 पासून सुद्धा मी विमानतळ हा विषय चर्चेत आहे. पण तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळं मी विरोध केला आणि त्यामध्ये मी काही चूक केली अशातला अजिबात भाग नाही. अर्थात चांदूस, वाकी त्या परिसरातल्या शेतकऱ्यांची 5,000-5,500 एकर जमीन विमानतळाला जावी, साहजिकच कुणी विरोध करेल. आज सुद्धा पुरंदरच्या विमानतळाला विरोधच होतो आहे. पुरंदरला जेवढा विरोध आहे त्याच्या 10% सुद्धा विरोध खेडच्या चाकणच्या विमानतळाला कधीच नव्हता. जेवढी आंदोलनं पुरंदरला झाली तेवढी आंदोलनं इथं कधीच झाले नाही. याच्यामध्ये अग्रभागी मी होतो, कारण शेतकऱ्यांची बाजू घेऊन ज्या वेळेला 60% जमीन ही बागायती आहे आणि बागायती शेतीवर विमानतळ होणं याला मला विरोध होता आणि मला अभिमान आहे. अजूनही त्या गोष्टीशी मी ठाम आहे. पण वस्तुस्थिती अशी निघाली की पूर्वीच्या सरकारला, ज्यावेळेला अजित पवार उपमुख्यमंत्री होते, वळसे पाटील मंत्री होते किंवा काय असतील ते सगळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना 2012-13ला सरकारनं रिपोर्ट दिला होता की ह्या तालुक्यामध्ये एअरपोर्ट होणं भौगोलिकदृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. ती नदी आडवी आहे, नदीची प्रवाह बंद करावा लागेल किंवा नदीची दिशा बदली करावी लागेल, 5 डोंगर आहेत ते जमीनदोस्त करावे लागेल, अशा प्रकारचे मोगलाई प्रस्ताव एअरपोर्ट ऑथॉरिटीने दिलं आणि त्यांनी सांगितलं की हे शक्य होणार नाही. ती फाईल त्या सरकारनं दाबून का ठेवली की इलेक्शनच्या तोंडावर त्याच वेळेस सर्वे झाला होता, सगळं झालं होतं, रेकॉर्ड आहे. मी तुम्हाला पुन्हा कागदपत्र म्हणजे आता तुम्हाला नावं ठेवायची ही बनवेगिरी. हां, म्हणजे त्यावेळेला त्यांना असं ठरलं होतं की आता विमानतळ होतच नाही आहे, मग काय करायचं की ह्यांच्यामुळं होत नाही म्हणून फाईल बंद करून ठेवली. त्याच्यानंतर मला एक सांगा, हे सगळं जर होत असतं की एवढा सगळा विरोध करताना सुद्धा विरोध कोणाचा होता? सगळ्यात फ्रंटल मी होतो. म्हणजे एकट्या शिवाजी आढळरावांचा विरोध आणि एकट्या खासदाराचा विरोध अजित पवारांच्या विरोधात, वळसे पाटलांच्या विरोधात, दिलीप मोहितेंच्या विरोधात, शरद पवारांच्या विरोधात, पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात, सगळ्या सरकारच्या विरोधात, गृहमंत्र्यांच्या विरोधात, सरकारच्या विरोधात, एकट्या माणसाच्या विरोधामुळे विमानतळ जातं याचा अर्थ तुम्ही बांगड्या भरल्या होता का? हा प्रश्न येतो ना, अनुत्तर जातो. एकट्या माणसामुळे तुम्ही घाबरून सरकारनं विमानतळ तिकडं नेलं असं शक्यच नाही. त्याचेसुद्धा मी सगळे कागदपत्र देतो. पण मला अभिमान आहे, मी शेतकऱ्यांसाठी भांडलो, पण दुर्दैवानं त्या कारणासाठी विमानतळ गेलं नाही, तर तांत्रिकदृष्ट्या विमानतळ गेलं आहे ह्या सगळ्यांना माहिती आहे. जे आज विमानतळ करतात त्या सगळ्यांना माहिती आहे. काही लोक म्हणाले आमच्याकडं लोकांची नुकसान झाली. मला सांगा काय झाली? विमानतळ नसण्यामुळे काय कोणाला अडचण झाली? शेतकऱ्याचा माल जात नव्हता. कुठून जात होता शेतकऱ्याचा माल? जात होतो, आजही जातोय. उद्या माझी पुणे नाशिक रेल्वे आल्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त उपयोग पुणे नाशिक रेल्वेचा होणार आहे. आज मी सगळ्या इंडस्ट्रीला घेऊन गेलो होतो. फॉक्सवॅगन असेल, मर्सिडीज असेल, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी, टाटा, सगळ्या लोकांना गेलो की बाबा तुम्ही माझ्याबरोबर चला, पंतप्रधानाकडे आपण विमानतळाची मागणी करू. त्या लोकांचं आम्हाला म्हणणं होतं विमानतळ जर आलं तर आमच्या गाड्या गाड्या किंवा त्याचे टायर किंवा त्या गाड्याची वाहतूक विमानानं होणार नाही आहे, आम्हाला रेल्वेचा उपयोग होईल, ही त्यांची मागणी होती. त्यामुळे इंडस्ट्रीचं नुकसान झालं असं म्हणणारे असतील तर हे माझ्या दृष्टीनं साफ चुकीचं आहे. हे फक्त षडयंत्र आहे खासदार आढळरावांना बदनाम करण्याचं. विमानतळ जाण्यानं कुठले नुकसान झाले नाही. आज पण पुण्याचं विमानतळ जवळ आहे. 4 वर्षानंतर रेल्वे येईल. ती रेल्वे विमानतळाच्या अगोदर येईल याचं मी तुम्हाला खात्री देतो. खासदार साहेब, जे होईल ते तुमच्या काळात होईल, येणाऱ्या सरकारच्या काळामध्ये होईल. एक नेहमी चर्चा अशी होते की या तालुक्याचे आमदार दिलीपराव वळसे पाटील आणि तुमची
छुपी युती पण आहे. तुम्ही अनेकदा टीका त्यांच्यावर करता, ते कधी उत्तर देत नाही, कधी कधी तुम्ही पण उत्तर द्यायचं टाळता. तुम्ही नारायणगावच्या सभेमध्ये एकदा म्हणाला होता की भीमाशंकरसाठी या मंत्र्यांनी एक दमडाही आणला नाही, अशी पण तुम्ही टीका केली होती. दिलीपरावांनी खाजगी कारखाना काढला, तुम्ही आंदोलन केलं, पुढे मात्र त्या विषयावर ते काही बोलत नाही. जनतेने नेमकं काय समजायचं? बरोबर आहे ना. मी तुम्हाला सांगतो, ह्या तालुक्याचे प्रतिनिधी आणि राज्याचे अर्थमंत्री असताना भीमाशंकर विकास आराखडा व्हावा ही मागणी 25 वर्षापासून आहे. तुमच्या अर्थमंत्री पदाच्या काळामध्ये जर झालं नाही याचा अर्थ तुम्ही अपयशी ठरलं. भाजपचा मंत्री यावा लागला, अर्थमंत्री, त्याला जन्म घ्यावा लागला, त्याला मंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली आणि त्यांनी सरकार आल्या तातडीने 150 कोटी रुपये मंजूर केले. हे तुमचं अपयश आहे, हे वळसे पाटलांचं अपयश आहे. तुमच्या अफाट सत्ता होती, अर्थमंत्री होता, काही निर्बंध नव्हते, का नाही केलं? मला सांगा स्पष्टपणे. मला जाब विचारायचा आहे की एक अवसरीचं इंजिनिअरिंग कॉलेज सोडलं तर कुठला प्रकल्प वळसे पाटलांनी त्यांच्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ह्या तालुक्याला, ह्या परिसराला दिला सांगावा? माझा एकच रस्ता 1800 कोटी रुपयाचा आहे, माझी एकच रेल्वे 7,500 कोटी रुपयाचा आहे, माझा भीमाशंकर ते खेडचा जो नॅशनल हायवे होणार आहे तो जवळ 1200 कोटी रुपयाचा आहे, तो सुद्धा मंजुरीच्या मार्गावर आहे. आता सगळं हे माझ्या कामाचे टोटल झाले तर 14,000 कोटी रुपये. आता ह्यांनी नक्की काय केलं? एक इंजिनिअरिंग कॉलेज सोडलं किंवा बजेटची कामं जर सोडली, ते रेग्युलर कामं आहेत, ती रेग्युलर काम आहे. ह्याच्या व्यतिरिक्त यांनी म्हणावी अशी भरीव कामगिरी काय केली? मी इलेक्शनमध्ये आमच्या दोघांचं कुठले अंडरस्टँडिंग नसतं, तसं जर असतं तर माझी बायको पडली नसते, मी माझ्या बायकोला उभं केलं नसतं, बळी दिला नसता पक्षासाठी. माझ्या घरातल्यांची इच्छा नसताना सुद्धा मला माझ्या बायकोचा बळी द्यावा लागला इलेक्शनमध्ये. आमच्या दोघांची अंडरस्टँडिंग असतं मी कोणाला उभं केलं असतं? जयसिंग एरंडेनं तिकीट दिलं असतं किंवा अजून कोणाला तिकीट दिलं? त्यांच्या खाजगी कारखान्याला, साखर कारखान्याला परवानगी मिळते, तुमची नाकारली जाते का? त्यावेळेला त्यांची सत्ता होती. सत्तेमध्ये असताना ते साखर आयुक्तालयामध्ये ऑफिस उघडायच्या अगोदर 8:30च्या दरम्यान सकाळी 8:30 वाजता पोहोचले. ऑफिस त्यांनी उघडलं स्वतः किंवा आदल्या दिवशी इन्व्होल्व केलं असं. आणि सगळं काय करून मला जे मिळणारं लायसन्स होतं ते त्यांनी थांबवलं आणि कागदामध्ये फेरफार करून पराग साखर कारखाना, त्यावेळेला परागच्या नावानं जो कारखाना होता त्याला ते परमिशन द्यायला लागली बेकायदेशीररित्या. आता मला त्यात पडायचं नाही, ठीक आहे, झालं केलं त्यांनी, लक लागतं. 2019ची सुरुवात आहे, जानेवारी महिना आहे. तुमच्या मतदारसंघातील मतदारांना तुम्ही काय सांगाल? मी माझ्या मतदारसंघातल्या जनतेला एवढंच सांगेन, मायबाप लेको, तुमच्यामुळं मी 15 वर्ष ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो आहे. ह्यापूर्वी ह्या मतदारसंघामध्ये 3 वेळा निवडून आलेला खासदार कोणीच नाही आहे. फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळं. तुम्ही बघितलं मला सगळ्यांनी जवळून. मी कधी बाकी राजकारण्यांसारखं माझ्याकडनं कधीही चुकीची गोष्ट झाली नाही, कधी एक पैसा खाल्ला नाही, कधी कुणाला मारामारी केली नाही, कधी कुणाला अधिकाऱ्यावर हात उचलला नाही, कधी कुणाला दमबाजी केली नाही, कधी कुणाला पोलीस स्टेशनमध्ये याला अडकव, त्याला खोटी केसेस कर, असं केलं नाही. मी तुमच्या घरातलं सारखं राहिलं आहे. तुमच्या प्रेमामुळंच माझ्याकडं सगळं आहे. मला मुंबईत घर आहे, अमेरिकेत घर आहे, दिल्लीत घर आहे, सगळ्या ठिकाणी मी ऐश्वर्यात राहू शकलो असतो. पण मी गेले 15 वर्ष माझा प्रपंच, घर, बायको वगैरे, बायको मुलं सगळ्यांना मुंबईत सोडून मी अनुवानी पायाने ते फिरतोय, सगळा रात्रंदिवस या मतदारसंघामध्ये फिरतोय. मला कुठेतरी समाधान लाभतं की तुमच्याबरोबर काम करून लोकांचं प्रेम मिळतं. हे माझ्या दृष्टीने संपत्तीपेक्षा मोठं आहे. म्हणून असाच आशीर्वाद ह्या 2019च्या निवडणुकीमध्ये मला द्या, एवढीच या ठिकाणी कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. खासदार साहेब, मी 1985 पासून पत्रकार क्षेत्रामध्ये आहे. सुरुवातीला मी आपला आवाजमध्ये काम केलं, नंतर I1 न्यूजमध्ये काम केलं, आता स्वतःचं एक विघ्नर टाईम चॅनल चालवतोय. माझ्याकडनं काही चुकत पण असेल, मी कुठल्या पक्षाची बाजू घेत नाही. माझ्या पत्रकारितेबद्दल तुम्हाला काय वाटतं? रोखोक आपलं मत नोंदवा. सुरेश वाणी म्हणून मी 25-30 वर्षापासून प्रवाहाच्या विरोधात निष्पक्षपणे काम करणारा पत्रकार म्हणून पाहिलं. लोकांचा राग सगळ्यांचाच असतो तुमच्यावर, पण त्या कोणाच्या रागाला न बाळगता तुम्ही तुमचं जे कार्य प्रामाणिकपणे जे चालू ठेवले तसंच करा. तात्पुरता लोकांवर कोणाचा तरी राग असेल, बाबा माझं काहीतरी यांनी गेम वाजवले, ही तात्पुरती गोष्ट आहे. पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या मताशी ठाम आहात, तुम्ही प्रामाणिकपणे काम करत आहात, तसंच काम पुढच्या काळात करत राहा. तुम्हाला
लोकांचा भरभरून आशीर्वादाने सहभाग लाभेल एवढीच अपेक्षा आहे. प्रेक्षक आपल्या सोबत होते हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव. अनेक प्रश्नांवर अनेक मुद्द्यांवर सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. 2019ची निवडणूक पुढ्यात आहे. जनतेची कामं प्रामाणिकपणे केल्यामुळे जनता मला निवडून देणार आहेत. पुणे नाशिक रेल्वे असेल, पुणे नाशिकचा रस्ता असेल, बैलगाड्याचा प्रश्न असेल, विमानतळाचा प्रश्न असेल, मलाच टार्गेट का केलं जातं, सगळ्यांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे. दादांची भूमिका अतिशय योग्य आहे. भविष्यकाळामध्ये हे सगळे प्रश्न सगळे मिळून मार्गी लावतील आपण अशीच अपेक्षा व्यक्त करूया. दादा, आपण विघ्नर टाइम्सशी मनमोकळे बोललात, आपल्याला मनापासून धन्यवाद. प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद.